हजारो प्रवाशांनी गजबजणाऱ्या उदगीर बसस्थानकात जागोजागी खड्डे होऊन डबकी निर्माण झाली आहेत। तसेच परवा झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे बसस्थानकाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। उदगीर बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट बसस्थानकाचे काम गेली 2 वर्षे झाली सुरू आहे। त्यातच पावसाला सुरुवात झाल्याने सर्वत्र चिखलच पाहायला मिळत आहे। यातूनच बसचालकांना व प्रवाशांना वाट काढावी लागत आहे। आवारात सगळीकडेच खड्डूयात पाणी साठले आहे। चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना कसरत करीतच बसचा शोध घ्यावा लागत आहे। दरम्यान एखादी बस जवळून गेल्यानंतर चिखलाचे गढूळ पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे। गतवर्षी देखील पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। अहमदपूर, लातूर, निलंगा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश बसस्थानकाच्या थांब्याजवळ चिखल व डबक्याचे स्वरूप आल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना कसरत करावी लागत आहे। परिवहन महामंडळाकडून याची दखल घेऊन आवारातील खड्डे बुजवून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवाशांतून होत आहे। अत्यंत संथ गतीने बसस्थानकाचे काम सुरू असल्याने सतत प्रवाशांची हेळसांड होत आहे। उन्हाळ्यामध्ये सर्वत्र धूळ उडत होती, थांबायला घड जागा नव्हती, पत्र्याचे शेड तेही अपुरे पडत आहे। अशा परिस्थितीमध्ये तब्बल 1.5 वर्षाहून अधिकचा काळ गेला तरीही कंत्राटदाराला जाग आली नाही, हे दुर्दैवाने नमूद करावे लागत आहे। कदाचित अशाच संथ गतीने काम करून वाढीव निधी मागविण्याचे षडयंत्र रचले जात आहे की काय अशी शंका आता नागरिक घेऊ लागले आहे। जनतेची होणारी प्रचंड हेळसांड थांबली पाहिजे, यासाठी महामंडळाच्या प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। उदगीर बस स्टँडची अवस्था काही समजून येत नाही। सुरुवात करू का? अशी आहे स्वतंत्र हे बस स्टँडची एस टी बस स्टँडची अवस्था काय, कधी काम होणार आहे, किती लोकांना त्रास व्हायला आहे, लेकरं बाळा शाळा जायची चिखल पाणी हे कधी होणार आहे असं काही समजून येत नाही। मैं यहाँ पे उदगीर शादी को आया था, तो ये उदगीर की अवस्था देख के ये मेरे को आश्चर्यचकित हो रहा कि मैं कहाँ पे हूँ अभी। मैं कहाँ पे हूँ? मेरे गांव में हूँ, एक जिले में हूँ या तालुके में हूँ, कुछ पता नहीं चल रहा है। ये पूरी पब्लिक, ये देखो तुम, ये नज़ारा देखो, क्या कर रहे हैं यहाँ के आमदार खासदार, ये बड़े नेता क्या कर रहे हैं यहाँ पे, देखो जरा और करो इसका कुछ तो। ये पब्लिक का देखो कितना ये परेशानी चल रहा है। नमस्कार।